कळतं की नशिबाचे तडाखे फक्त माणसांनाच नाही तर या अबोल जीवांनाही तितकेच सोसावे लागतात. ज्या वयात आईच्या कुशीत ऊब मिळायला हवी होती, ज्या वयात आईच्या पाठीवर बसून झाडाझुडपात बागडायला हवं होतं, त्या वयात हे पिल्लू एका निर्जीव खेळण्याला आपली आई समजून बिलगलंय. ते खेळणं बोलत नाही, ते खेळणं त्याला कुरवाडत नाही, पण या माकडाच्या पिल्लासाठी ते खेळणंच आता त्याचा भाऊ, मित्र आणि संपूर्ण संसार झालाय. दुर्दैव बघा, रक्ताची नाती जेव्हा पाठ फिरवतात तेव्हा एका निर्जीव वस्तूकडे मायेची याचना करण्याची वेळ येते. आजूबाजूला स्वतःची जात असूनही कुणी त्याला जवळ घेत नाहीये. तो टेडी बियर कदाचित कापसाचा असेल, पण या पिल्लासाठी तोच एकमेव आधार आहे जो त्याला परक मानत नाही. हे दृश्य पाहून काळजात धस्स होतं. पण मित्रांनो, ही कहाणी आपल्याला एक खूप मोठं सत्य सांगून जाते.